हॅलो मित्रांनो, सेल्सच्या ट्रेनिंगच्या संदर्भात आजचा जो पार्ट आहे तो आहे कोटेशन. कोटेशन काय असतं आणि ते का गरजेचं आहे? तर फर्स्ट ऑफ ऑल कोटेशन म्हणजे काय? आपल्याला जी प्रोडक्ट ज्या कस्टमरला विकायचे आहे, तर त्या प्रोडक्टचे डिटेल ज्यामध्ये त्या प्रोडक्टचं स्पेसिफिकेशन काय असलं पडलं, कुठल्या मॅन्युफॅक्चरिंग कडनं ते तयार झालेलं आहे, त्याची क्वांटिटी काय असणार आहे, रेट काय असणार आहे, त्यावरती त्याच्या फॅसिलिटी, वॉरंटी किंवा इतर काही गोष्टीच्या संदर्भातलं इन्फॉर्मेशन असेल तर ती कस्टमरला विकण्यापूर्वी आधी लेखी स्वरूपात देणं गरजेचं आहे. लेखी स्वरूपात का? तर बराच वेळा एखादे आपण व्हर्बली किंवा तोंडी ज्या वेळेला एखादी इन्फॉर्मेशन सांगतो, फॉर एक्झाम्पल मी एखादा पेनड्राईव्ह सांगितला, 32 GB चा हा पेनड्राईव्ह आहे, 400 रुपये मी आता किंमत सांगितली. याचा अर्थ आज जी सांगितलेली किंमत आहे, तो ज्या वेळेला घ्यायला येतो, आज मी आजच्या तारखेला सांगितलं, तो 10 दिवसानंतर ज्या वेळेला घ्यायला येतो, तर त्यावेळेला तो म्हणतो की व्हर्बली असतं, त्यामुळे तो म्हणतो की तुम्ही मला 350 रुपये सांगितली होती. असा एक विषय तयार होऊ शकतो. मग आपण पण म्हणतो, म्हणजे आपल्याला जर लक्षात नसेल तर आपण ठीक आहे 350 सांगितली असेल तर ठीक आहे 350ला देतो. म्हणजे थोडक्यात काय होतं की आपला तिथं एक लॉस होऊ शकतो. किंवा दुसरे प्रॉब्लेम येतात की कॉम्प्लिकेशन वाढतात. म्हणजे 350 रुपये नाही, मी 500 रुपये सांगितलं होतं, नाही नाही होतं मी 350 सांगितलं होतं, हे मिसकम्युनिकेशन व्हायला सुरुवात होऊ शकते. तर असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत की जर प्रॉपर कोटेशन जर नसेल तर बरेचसे प्रॉब्लेम जनरेट होतात आणि ते ओव्हरकम करण्यासाठी किंवा ते प्रॉब्लेम येऊ नयेत यासाठी आपण लेखी स्वरूपात कोटेशन देण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करतो. आणि कोटेशन कधी जास्ती दिलं जातं की एखादी वस्तू जी 5-10 हजारापेक्षा जास्त किमतीची असते किंवा त्यापेक्षा असते, तर त्यावेळेला ते कोटेशन दिलं जातं. फॉर एक्झाम्पल शाळा असतील, काही कॉलेजेस असतील, प्रायव्हेट सेक्टरमधले काही कंपन्या असतील, गव्हर्नमेंट सेक्टरमधले काही असतील ऑफिसेस किंवा इतर अशा ठिकाणी तर 100% आपल्याला कोटेशन देणं आवश्यक आहे. कारण कोटेशनची किंमत आणि हे सगळं फायनल झाल्यानंतरच आपली ऑर्डर प्लेस होते. तर त्यासाठी आपल्याला कोटेशन काय असतात आणि त्याच्या रिलेटेड छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घेणं अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला फक्त कोटेशन काय आहेत आणि कोटेशनमध्ये देत असताना काय प्रिकॉशन घ्यायचे आहेत तर ते मी तुम्हाला इथं सांगतो. आता इथं जे समोर जे कोटेशन तुमच्या दिसतं आहे ते कोटेशन अगदी मी प्रिंटेड स्वरूपातलं दाखवतो आहे. ओके. आता हे माझ्याकडे कम्प्युटर प्रिंटेड पण आहे आणि ऑन पेपर जे असतं मॅन्युअली ते सुद्धा तयार आहे. फक्त आता ते माझा बिझनेस आहे म्हणून मला पॉसिबल आहे. तुम्हाला फक्त मॅन्युअल सुद्धा काढू शकता. तर पहिलं म्हणजे तुमची ज्या नावानं तुम्ही कोटेशन देणार आहात त्या कोटेशनचं त्या कंपनीचं नाव आणि ते असणं गरजेचं आहे. दुसरा आहे त्याचा ॲड्रेस, ज्या कंपनीचं तुम्ही कोटेशन देत आहात त्यांचा ॲड्रेस काय आहे. आता भले तुम्ही सुद्धा स्टुडंट म्हणून जरी तुम्ही काम करत असाल तर कदाचित तुमचं कोटेशन नसेल आणि तुम्हाला माझं जरी कोटेशन द्यायचं असेल तर ते का देणं गरजेचं आहे लक्षात घ्या. तर त्या कंपनीबद्दलचं एक तर माहिती होऊन जाते, त्या कस्टमरला एक रिलीफ मिळतो, एक बिलीव्ह होतं की हा हे कुठनं देत आहेत, तर बाबा हा एक कुठलं तरी इम्पल्स कम्प्युटर ट्रेनिंग सेल्स अँड सर्व्हिस नावाची कंपनी आहे ज्यांचं कुठेतरी एक रजिस्टर ॲड्रेस आहे जिथून ते देत आहेत. म्हणजे तुमच्यावरचा बिलीफ राहतो, विश्वास राहतो त्या कस्टमरला की तुम्हाला जे काय तुम्ही आता फॉर एक्झाम्पल कोणतरी XYZ विद्यार्थी की जो त्याच्या एखाद्या कस्टमरला कोटेशन देणार आहे, पण तुमच्याकडे जर काहीच नसेल, तुमचं रेफरन्स काही नसेल, उद्या तुम्ही कुठं पुन्हा समजा प्रोडक्ट विकलं, त्याला काय प्रॉब्लेम आला किंवा काय झालं तर तो कुणाकडे सर्व्हिस मागायला जाणार. तर त्याला हा विषय येऊ शकतो. त्याला रिलीफ वाटेल की हा चला इम्पल्स कम्प्युटर आपल्याला आहेत की ज्यांच्या थ्रू हे सेल्स होतोय, तर ठीक आहे त्यांचा ॲड्रेसही आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जो आवश्यक आहे कोटेशन वरती एक असेल किंवा दोन असतील की जे त्या कंपनीचे चालू नंबर असायला पाहिजे, त्या ऑर्गनायझेशनचे नंबर चालू असले पाहिजेत, असे कॉन्टॅक्ट नंबर असले पाहिजेत. त्यानंतरचा महत्त्वाचा पार्ट आहे की त्या कंपनीचा एक ईमेल ॲड्रेस असणं गरजेचं आहे. कारण आजकाल बरेचसे एज्युकेटेड लोक ईमेल थ्रू सुद्धा, कारण तुमचं एखादं कोटेशन तुम्ही दिलेलं कोटेशन हे बाहेर कुणाला तरी पाठवायचं असतं, काही असू शकतात क्युरीज, तर त्याच्यावरती ॲटलिस्ट एक ईमेल आय डी असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आताची जी आहे ती म्हणजे तुमचा GST.
टॅक्स नंबर. कारण तुम्ही ज्या वेळेला एखादं प्रोडक्ट परचेस करता त्यावेळेस तुम्हाला प्रोडक्टला टॅक्स पेड करावा लागतो आणि ज्या वेळेला तुम्ही सेल करता त्यांनाही म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सेल बिल बनवता त्यावेळेलाही त्याच्यावरती टॅक्सचा उल्लेख असावा लागतो, टॅक्सेशनचा उल्लेख असावा लागतो, तुमचा जीएसटी नंबर असणं गरजेचं आहे. याचा अर्थ प्रॉपर वेनं ते प्रोडक्ट परचेस व्हावं आणि प्रॉपर वेनं प्रोडक्ट सेल व्हावं. इम्प्रॉपर असेल, विदाउट जीएसटी बिल परचेस असेल आणि विदाउट जीएसटी बिल जर सेल होत असेल तर बरेचसे प्रॉब्लेम जनरेट होतात. टॅक्सेशनच्या बाबतीतले असू शकतील किंवा वॉरंटीच्या संदर्भातले पण असू शकतील. म्हणून याची आवश्यकता अतिशय मोठी आहे, जो टॅक्सेशन नंबर आहे. आता मित्रांनो, हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय का तर तुम्हाला हे कोटेशन किंवा काय जे द्यायचं आहे ते तुम्हाला इम्पोस्ट कम्प्युटरच्या मार्फत द्यायचं आहे. तुम्हाला टॅक्सेशन जे बिल मिळणार आहे किंवा टॅक्स नंबर सुद्धा इम्पोस्ट कम्प्युटरचाच पाहिजे आहे, त्याचेच द्यायचं आहे. म्हणजे कस्टमरला तुम्हाला जेन्युन असण्याची खात्री देता येईल. तुम्ही जेन्युन आहात याची खात्री देऊ शकाल. हा तुम्हाला बेनिफिट होणार आहे. तुम्हाला तुमच्या नावाचं किंवा इतर कुठल्याही कंपनीचे कोटेशन किंवा काही द्यायची गरज नाही. परंतु त्यातल्या जे काही पार्ट्स आहेत ते सगळे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून याचं ट्रेनिंग आपण कंडक्ट करतोय. जर तुम्हाला वेबसाईट असेल तुमची तर वेबसाईटचा पण तुम्ही डिटेल देऊ शकता. म्हणजे तो कस्टमर त्या वेबसाईटला जाऊन सुद्धा एखादी इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. त्याच्या पुढे आहे, तुम्ही ज्या वेळेला कोटेशन देता त्यावेळेला एक रजिस्टर नंबर असतो. जसं माझ्या इथं मेन्शन केलेला आहे, इम्पल्स कम्प्युटर ट्रेनिंग सेल्स अँड सर्व्हिस ICTSS डॅश. तो नंबर जो आहे, जो इनवर्ड नंबर आहे, आउटवर्ड नंबर आहे, तो नंबर मला इथं देणं गरजेचं असतं. तर तो नंबर आणि ज्या तारखेला तुम्ही कोटेशन देता त्याची डेट, हे सगळ्या गोष्टी लिगली असाव्यात, प्रॉपर वेनं असाव्यात. मी हे माझ्या लिगल ॲडवायझरशी बोलून एखादा पुढे जाऊन जर भविष्यात काय प्रॉब्लेम आला तर लिगल एखादी केस करायची असेल, फाईल करायची असेल तरी सुद्धा आपण कायदेशीर कुठेही अडकू नये अशा पद्धतीचा हा कोटेशनचा फॉर्मॅट आहे. तर तेच कोटेशनचा फॉर्मॅट तुम्हाला फॉलोअप केला पाहिजे. तुम्ही बिझनेस करणार असाल तर अशा पद्धतीचं कोटेशन तुम्हाला बनवावं लागेल तुमच्या बिझनेससाठी, भविष्यात तुम्हाला ते करावं लागत असेल तर. ओके. त्यानंतरचा महत्वाचा पार्ट आहे, ज्यांना कोटेशन द्यायचं आहे त्यांचं नाव, डिटेल ॲड्रेस असावा की जेणेकरून आजकाल तुम्हाला कोटेशन बनवायचं असेल तर ते द्यावं लागतं. त्याचे डिटेल्स ॲड्रेस असणं गरजेचं आहे. अगदी पिनकोड सहित त्याचा ॲड्रेस असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला द्यावा लागेल आणि त्यांचा ईमेल ID असेल तर तो ईमेल ID. त्याच्यातही काही जणांचे आजकाल GST नंबर असतात. एखादी पार्टी आहे, एखादी कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल एखादं प्लायवूडचं दुकान आहे ज्यांचं कडेगावमध्ये किंवा सांगलीमध्ये दुकान आहे आणि त्यांना तुम्हाला प्रोडक्टचं कोटेशन द्यायचं आहे. नंतर ते तुमच्याकडनं ज्या वेळेला परचेस करतील त्यांना GST नंबर असेल तर तो GST नंबर सुद्धा तुम्हाला इथं उल्लेख करायला काही हरकत नाही कोटेशनच्या वेळेला. ऍक्च्युअल कोटेशनला GST नंबर नाही लागत, पण सेल्स बिल ज्या वेळेला लागेल त्यावेळेला तुम्हाला तो GST नंबर असणं आवश्यक आहे. म्हणून इथं जर तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन त्यांची जास्तीत जास्त घेता येईल ती घेणं आवश्यक आहे. त्यानंतरचा रेफरन्स नंबर किंवा रेफरन्स नेम. एखादं कोटेशन, एखादं मित्राला तुमच्या कोटेशन द्यायचं असेल, तुम्ही सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करताय, पण तुमच्या मित्राचा मित्र आहे. ओके, मी काय म्हणतो लक्षात घ्या. तुम्हाला एखाद्याला लॅपटॉप द्यायचा आहे, पण तो कोण आहे कस्टमर, तर तुमचा जो मित्र आहे XYZ, त्याचा PQR नावाचा जो मित्र आहे त्याला ते कोटेशन द्यायचं आहे. पण XYZ न तुम्हाला रिकमेंडेड केलेलं आहे की बाबा हे माझ्या मित्राला हा लॅपटॉप घ्यायचा आहे आणि त्यांना तू कोटेशन दे. तर ज्यानं तुमच्या मित्रानं रेफरन्स दिला त्याचं नाव आणि त्याचा नंबर असणं आवश्यक आहे. कारण डायरेक्ट तुम्हाला त्या मित्रापेक्षाही कॉन्टॅक्ट करायचा असेल, कारण ज्या वेळेला कोटेशन तुम्ही आजच्या डेटला दिलं आणि ज्या वेळेला तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट कराल की बाबा काय झालं, तुम्हाला मी कोटेशन दिलं होतं 2 दिवसापूर्वी, तर तुम्ही तुमच्या मित्राला आधी फोन करा, त्यांना विचारू शकता. त्यासाठी तुमच्याकडे ते रेफरन्स पाहिजे की तुम्हाला कुणी रेफर केलं हे कोटेशन देण्यासाठी, त्याचा रेफरन्स नाव आणि ॲड्रेस आणि त्याचा मोबाईल नंबर, की जेणेकरून तुम्ही त्या एन्क्वायरीचा फॉलोअप, त्या एन्क्वायरीला घेण्यापेक्षा तुम्ही ज्यांच्या मार्फत तुम्हाला रेफरन्स आला त्यांचा जर तुम्ही फॉलोअप घेतला तर ते जास्ती बरं पडेल.
तो जास्ती तुम्हाला इव्हॅल्युएट करून देणारा असू शकेल. यासाठी या सगळ्या डिटेलिंग आपण घेत आहोत. तर मित्रांनो, आता त्याच्या पुढं म्हणजे इथं तुमचं झालं प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन, की ज्यामध्ये तुम्हाला डेट, त्या रेफरन्स कुणी दिला, काय दिला याचे डिटेल्स तुम्हाला मिळाले. आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला त्याच्या नंतरचे जे डिटेल्स आहेत, की ज्यामध्ये एक टेबल तयार केलेला तुम्हाला इथं दिसत असेल आणि त्या टेबलच्या मार्फत आपल्याला तो कस्टमरचे डिटेल्स आपल्याला पाहिजे आहेत. तर पहिला जो टेबल आहे, की जिथं आपण इथं म्हणलेलं आहे कॉलम, पहिला जो कॉलम आहे ज्या टेबल मधला तो आहे सिरियल नंबर किंवा नंबर काय असेल तो. दुसरा आहे प्रोडक्ट नेम, कंपनी नेम, क्वांटिटी, रेट आणि टोटल. आता फॉर एक्झाम्पल मी इथे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे की एक बाबा HP चा लॅपटॉप आहे, XYZ मॉडेल आहे, त्या मॉडेलचं तुम्हाला ते प्रोडक्टचं कोटेशन देत आहात. तर मी इथं मेन्शन केलं स्पेसिफिकेशन. त्या प्रोडक्टमध्ये तुम्ही स्पेसिफिकेशन काय देताय, म्हणजे हे मॉडेल आहे परंतु त्याचं स्पेसिफिकेशन काय बाबा, कोर i3 प्रोसेसरचा लॅपटॉप आहे तो, त्यामध्ये 4GB रॅम आहे, DVD आहे, 1TB हार्ड डिस्क आहे, 15.6 स्क्रीन आहे, फुल HD स्क्रीन आहे, वायफाय आहे, ब्लूटूथ आहे, वेब कॅमेरा आहे त्या लॅपटॉप बरोबर आणि त्याच्यामध्ये असणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती DOS आहे. ओके, हे झालं त्या प्रोडक्टचे इन्फॉर्मेशन, की जेणेकरून ते आपण कोटेशन वरती स्पेसिफाय केलेलं आहे. त्यानंतर त्या प्रोडक्ट बरोबर तुम्ही लॅपटॉप बॅग सुद्धा देणार आहात, तर त्याचं मेन्शन केलंय. बऱ्याच वेळा आजकाल जर पाहिलं की लॅपटॉप डेस्कटॉप देत असताना आजकालचा मार्केटमध्ये ट्रेंड आहे की त्याच्याबरोबर तुम्ही फ्री काय देता, कस्टमरला पण असतं फ्री काय देता आणि ते दिलं जातं जनरली. ऍक्च्युअली फ्री तर काहीच नसतं. जो लॅपटॉपची कॉस्ट आहे त्याच्यामध्येच ती ऍडजस्ट केलेली कॉस्ट असते. फ्री काही कंपनीकडनं काही येत नाही, परंतु आपल्याला ते कस्टमरला मार्केट ट्रेंड आहे किंवा आपल्याला कस्टमरला ही डोक्यात असतं की मला मी एवढी 10,000ची 20,000ची 30,000ची वस्तू घेतोय, तर मला त्या कस्टमर डीलरनं किंवा त्या रिसेलरनं मला काहीतरी फ्री वस्तू दिली पाहिजे. आणि ही मेंटॅलिटी साठी आपण काही वस्तू फ्री देत असतो. तर कोटेशन मध्ये हा उल्लेख करणं गरजेचं आहे की बाबा मी ह्या वस्तू तुम्हाला त्याच्याबरोबर फ्री मध्ये देत आहे. काय एक्झाम्पल आहे, अँटीव्हायरस, क्विकिल. नुसतं मी असं नाही मेन्शन केलेलं की एक अँटीव्हायरस आहे, कोणता अँटीव्हायरस आहे हे मी मेन्शन नाही केलं, तर ऑटोमॅटिकली काय होतं की प्रॉपर कोटेशन मध्ये डिटेलिंग जर नाही आलं तर पुढे जाऊन असा प्रॉब्लेम येतो की तुम्ही नुसतंच अँटीव्हायरस मेन्शन केलं, त्यामध्ये तो कोणत्या क्वालिटीचा आहे, म्हणजे काही फ्री व्हर्जन पण येतात, तर ते फ्री व्हर्जन टाकलं का, टाकणार आहात का किंवा काय. म्हणून इथं असावं जे कोटेशन द्यायचं आहे त्याच्यावरती आपण जे काय प्रोडक्ट फ्री मध्ये देणार आहोत तर त्याचं प्रॉपर स्पेसिफिकेशन असणं गरजेचं आहे. दुसरं आहे, मी इथं मेन्शन केलं दुसरा पॉईंट, USB माऊस आहे, तो पण काय लॅपकेअर कंपनीचा आहे. परत माउसपॅड देतोय, हेडफोन देतोय तो पण सर्कलचा देतोय, पेनड्राईव्ह देतोय HPचा देतोय. आणि हे सगळे प्रोडक्ट जे फ्रीचे देतोय ते विदाऊट वॉरंटी देतो का विथ वॉरंटी देतो. काही वेळेला फ्री वस्तू ज्या दिल्या जातात काही जण ते म्हणजे द्यायचं म्हणून देतात आणि ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देत असतात असं दाखवतात आणि त्यामुळे ते विदाऊट वॉरंटी देतात. जर तुम्ही आता इथं मेन्शन जर केलं असेल की बाबा कॅन्टीव्हायरस आहे, पिकिल सारखा आहे, माऊस आहे, लॅपकेअरचा आहे, माउसपॅड ज्याला काही वॉरंटी नसेल, परंतु हेडफोन आहे तो पण सर्कल ब्रँडचा आहे, HPचा पेनड्राईव्ह आहे, म्हणजे सगळे प्रोडक्ट वॉरंटीचे असेल तर तुम्ही 100% ते वॉरंटी मध्ये मेन्शन करा. पण काही जण काही वस्तू कॉस्ट कटिंगच्या नावाखाली फ्री मध्ये देतात, लो क्वालिटीचे देतात. जो माऊस 50-70 रुपयाला येतो, अँटीव्हायरस फ्री मधला कुठला तरी टाकायचा, मॅकपी सारखा, आवाज सारखा, असे फ्री अँटीव्हायरस टाकले जातात. हेडफोन लोकल मार्केट मधला कुठला तरी टाकायचा 40-50 रुपयाचा. पेन ड्राईव्ह असंच 2 नंबरचं विदाउट बिलिंग मटेरियल परचेस करायचं आणि ते टाकायचं. असं ज्या वेळेला मटेरियल तुम्ही देता फ्री बरोबर, तर ऑटोमॅटिकली त्या विदाउट वॉरंटी असतील आणि त्या विदाउट वॉरंटी मटेरियल आहे हे सही मेन्शन करावं की जे फ्री वस्तू का. तर उद्या जर हेडफोन किंवा माऊस किंवा पेन ड्राईव्ह खराब झाला तर तो कस्टमर तुमच्यापर्यंत येणार, तुम्ही हे लॅपटॉप बरोबर दिलेली वस्तू जी आहे ती फ्री मध्ये होती आणि ती आता खराब झाली, तर तुम्ही तुम्ही मला ती रिप्लेस करून द्या. पण तुम्ही कुठनं रिप्लेस करून देणार जर तुम्ही त्याला विदाउट वॉरंटीचं मटेरियल जर दिलं असेल, विदाउट रिप्लेसमेंटचं मटेरियल दिलं असेल, तर पुन्हा क्रॅशेस होतात, प्रॉब्लेम येतात. म्हणून आधीच त्यांना हे क्लिअर करा
कोटेशन मध्ये. आणि हे त्यांना समजावूनही सांगा, ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या फ्री मध्ये देतोय आणि त्यामुळे त्याची वॉरंटी पण नाही. पुढे जाऊन, कारण लक्षात घ्या, आपण आपले जे काही प्रोडक्ट विकतो आहेत ते आपले रिलेटिव्ह, आपले फ्रेंड्सचा फ्रेंड किंवा असे रिलेशन मध्ये विकणार आहोत. रिलेशन पण तेवढंच महत्वाचं आहे आणि आपला बिझनेस पण महत्वाचा आहे. कायमस्वरूपी तो कस्टमर तुमच्याशी बिल्डअप होणार असतो. कारण जरी ह्या वर्षी तुम्ही त्याला लॅपटॉप दिला तर पुढच्या वर्षी तो पुन्हा तुमच्याकडनं माऊस घेणार असतो, कीबोर्ड घेणार असतो किंवा अँटीव्हायरस घेणार असतो किंवा अजून त्याच्या मित्रांना किंवा त्याच्या मित्रांना मित्रमैत्रिणींच्या मध्ये तो ते प्रोडक्ट तुमचं, तुम्ही जर प्रॉपर सर्व्हिस दिली, प्रॉपर मटेरियल दिलं तर तो तुमचं माउथ पब्लिसिटी करणारा असतो. म्हणून कोणताही पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ नये यासाठी तुम्ही जे काय त्याला फ्री वस्तू देणार असाल तर त्याचं प्रॉपर लिस्टिंग द्यावं आणि त्याचं विथ और विदाउट मटेरियल वॉरंटी याचं पण त्याच्यावरती उल्लेख करावा. कुठल्याही गोष्टीनं तुम्ही अडकू नये यासाठी, किंवा अडकू नये इन द सेन्स प्रॉपर असावं. जे काय तुम्हाला कम्युनिकेशन करायचं आहे आणि जे काय द्यायचं आहे ते प्रॉपर द्यावं. किती वस्तू देत आहे, 5-7 वस्तू, 10 वस्तू देत आहे, 20 वस्तू देत आहे फ्रीमध्ये, तर त्या सगळ्या लिस्टिंग मध्ये याव्यात की जेणेकरून त्यालाही अंडरस्टँड होईल आणि तुम्हालाही प्रॉपर मार्केटिंगच्या दृष्टीनं, हा मी लॅपटॉप देतोय त्यावरती बरोबर ह्या वस्तू पण देतोय. त्यानंतरचा विषय कॉलम मध्ये कंपनी आहे, कोणत्या कंपनीचा तुम्ही प्रोडक्ट विकताय, लॅपटॉप विकताय, पेनड्राईव्ह विकताय, जे काय विकताय, तर त्याची कंपनी असावी आणि त्या कंपनीचं मेन्शन असावं. क्वांटिटी मध्ये किती देणार आहात, एक क्वांटिटी देणार आहे, 10 क्वांटिटी देणार आहे, त्याचा उल्लेख असावा. एका क्वांटिटीचा रेट इथं असावा आणि लास्ट कॉलम मध्ये टोटल क्वांटिटी जी रुपीज मध्ये असणार आहे ते. एक लॅपटॉप तुम्ही देताय का 10 लॅपटॉप देताय, एक पेनड्राईव्ह देताय का 10 पेनड्राईव्ह देताय, याचं सगळं टोटल इथं येणं गरजेचं आहे. हा पार्ट अतिशय महत्वाचा आहे. पहिलं म्हणजे हे प्रोडक्टचं सगळ्यात महत्वाचं प्रोडक्ट स्पेसिफिकेशन जे आहेत ते प्रॉपर वेनं जाणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही एक वस्तू विकली असेल तर त्याचं, किंवा 10 वस्तू विकल्या असतील तर त्या देणार असाल कोटेशन मध्ये, तर त्याची टोटल किती होती, एक वस्तू असेल, 2 वस्तू असतील तर त्याच्या डिटेलमध्ये इथं यायला पाहिजे. त्याला तुम्ही काही डिस्काउंट देणार असाल तर डिस्काउंट मी तर काही मेन्शन केलेलं नाही. आणि ग्रँड टोटल म्हणजे डिस्काउंट जर देणार असाल 33,999 वजा 2,000चा डिस्काउंट, व 31,999 कॉस्ट होऊन जाईल, जे काय असेल ते. आणि तीच वर्ड मध्ये आकड्यातही गरजेचं आहे आणि वर्ड्स मध्ये पण ती वस्तू आवश्यक आहे. आता तुम्ही बऱ्याच वेळा असंही बघितलं असेल 33,999, 31,999, हा 999 अशी पण फिगर दिली जाते बऱ्याच वेळा, कारण त्याच्या मागचं फार लॉजिकल रिझनिंग आहे. 33,999 म्हणजे ऑलमोस्ट 34,000 आहे, परंतु 34,000 न म्हणता पहिला इम्पॅक्ट जातो तो 33,000चा जातो आणि 999 हा नंतरचा इफेक्ट असतो. म्हणजे माइंड मध्ये कस्टमरला फक्त लक्षात काय येतं की तो माझा लॅपटॉप आहे तो 33,000चा आहे, हा पहिला इम्पॅक्ट असतो. आणि म्हणून मार्केटमधले सगळ्या प्राइजेस असतात ते ह्या अशा असतात जनरली. किंवा काही वेळेला तुम्ही तीच प्राइस इथं, तुम्हाला जर एखाद्याला माहिती आहे, कस्टमर तुमच्या जवळचा आहे, रिलेशन मध्ये आहे आणि तो तुम्हाला 100% माहिती आहे की तो बार्गेनिंग करणार आहे, तर तुम्ही तिथं त्याला हे प्ले ठेवा की बाबा मला वस्तू कितीला विकायची आहे, हा टार्गेट माझं बॉटम प्राइस काय 33,000 आहे, तर मी त्याला इथं बाबा 33,500 रुपये किंमत देतो. अशी किंमत ज्या वेळेला देतात 33,500, तर त्यावेळेला तो म्हणतो अरे मी तुझ्याकडनं, मी एवढा रिलेशन मध्ये आहे, तुझा एवढा मित्र आहे, हे आहे ते आहे, मला काय डिस्काउंट आहे का नाही, एवढं ठीक आहे तू फ्री वस्तू दिल्यास, परंतु त्याच्या पुढेही जाऊन मला काहीतरी डिस्काउंट मिळाला पाहिजे. आणि डिस्काउंट हा जनरली कॅश मध्ये कस्टमरचा अजून एक्सपेक्टेड असतो. जिथं फ्री तुम्ही क्वांटिटी देता, फ्री मटेरियल देता, त्याबरोबरच त्याचं इम्पॉर्टन्स याच्याकडे पण असतं की अमाऊंट मध्ये मला तुम्ही काय कमी करताय का नाही, कमी करा, काहीतरी अमाऊंट तुम्ही कमी करा. मग आत्ताच तुम्ही कोटेशनवर जर 33,500 जर अमाऊंट दिली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला माहिती आहे की ते कस्टमरला तुम्ही 33,000ला देणं सुद्धा तुमच्या बेनिफिशियल मध्ये आहे. हा, मग सुरुवातीला तुम्ही म्हणता अहो काका वगैरे काय असेल ते तुम्ही सांगाल की बाबा मी तुम्हाला फार कमी मध्येच प्राइस मध्ये दिले, त्याबरोबर ह्या सगळ्या स्टँडर्ड वस्तू दिलेल्या आहेत, लोकल कोणती वस्तू नाही ज्याला विथ वॉरंटी दिले आहेत, जे काय असेल ते तुम्ही सांगू शकता. अगदीच तुम्हाला असं लक्षात आलं की नाही ठीक आहे, काहीतरी आपल्याला यांना डिस्काउंट देणं गरजेचं आहे. ठीक आहे काका, मी तुमच्यासाठी 33,500च्या ऐवजी ही जे मटेरियल आहे ते मी तुम्हाला 33,000 मध्ये
फायनल याच्या आतमध्ये मी तुम्हाला देऊ शकत नाही. 33,000 मी फायनल करतो. त्यातूनही काही जण कस्टमर पुढे अजून असतात. 33,000 नाही, तुम्ही मला 32,500 करा, 1,000 रुपये कमी करा. कस्टमर मी पहिल्यांदा त्यासाठी म्हटलं की कस्टमर तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे. तो काय बार्गेनिंग करेल याचं थोडं आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये काय सिच्युएशन चालू आहे की हा लॅपटॉप किंवा हे सिरीज साधारण इतर लोक काय रेफरन्सनं सेल करतायत, काय रेटनं सेल करतायत, याचा पण तुमचा स्टडी असला पाहिजे. कारण मार्केटमध्ये तुम्हाला बार्गेनिंग हे 100% होतच असतं. म्हणजे तुम्ही त्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही ते लॅपटॉप डेस्कटॉप जे काय वस्तू विकणार आहे तर त्या एरियामध्ये काय अमाऊंट आहे ती विकताय, काय सेल होतोय याचं थोडं आयडेंटिफाय करा. त्याच्यापेक्षाही थोडंसं सुरुवातीच्या मी जसं म्हणलं की कमी प्रॉफिट घ्या. आता हे सगळ्या वस्तू आणि हे सगळं जर तुम्हाला 32,000ला सुद्धा परवडत असेल देणं तर ठीक आहे, तुम्ही 32,500 सुद्धा म्हणजे 500 रुपयेच प्रॉफिट राहील. आता 1,000 प्रॉफिट राहणार आहे. त्याच्याऐवजी तुम्ही काका मी 32,500 ला नाही देऊ शकत पण 32,750 करतो किंवा 800 करतो असं काहीतरी सांगा. की बाबा काका हे माझं परचेस इथपर्यंत येतं, मी तुमच्याशी काय खोटं बोलणार, माझं हे बिल बघा वगैरे असं करून हेच मी तुम्हाला यात मी नो प्रॉफिट नो लॉस वरती काम करणार आहे. शेवटी बोलबच्चनगिरी करावी लागते सेल्ससाठी आणि ती ठेवायलाही पाहिजे, ती करायलाही पाहिजे. पण तुम्हाला हे पटवून देता आलं पाहिजे की तुमचं परचेस काय आहे. भले तुमचं परचेस 31,000 आहे पण तुम्ही त्यांना ते सांगू शकला पाहिजे माझं परचेस 32,500 मी 200-300 रुपये का घेतोय, माझं ट्रान्सपोर्टेशन इकडं तिकडं हे सगळं उलाढाल करणार, मी तुम्हाला इन्स्टॉलेशन करून देणार, त्यासाठी मला 200-300 रुपये खर्च येणार आहेत आणि तेवढे मी तुमच्याकडनं एक्सपेक्ट करतोय. बघा तुम्ही असं म्हणू शकता आणि ते 32,800ला 700ला 500ला असं काहीतरी तुम्ही बार्गेनिंग करून फायनल डील करू शकता. याचा अर्थ हा रेट मध्ये तुम्हाला थोडा प्ले कोटेशन करताना दिला पाहिजे, ठेवला पाहिजे. जर तुम्ही सुरुवातीलाच अगदीच 32,500 प्राइस दिली आणि तुमचं ऑलरेडी परचेस पण 32,000 आहे, लक्षात घ्या अशा वेळेला काय होतं की तो कस्टमर बार्गेनिंग तर 100% करतो आणि तुमच्या रिलेशन मध्ये तर तो करणारच करणार. तर अशा वेळेला तुम्हाला तो जर प्रश्न विचारला की मी हे कस्टमर बाबा तुला 32,500ला तुम्हाला कोटेशन दिलेलं आहे, मी 32च देईन तुला, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला निगेटिव्ह मध्ये जाल. कारण तुम्ही जेवढ्याला परचेस केले त्याच्यापेक्षाही जास्तीपेक्षा तो कमी डिस्काउंट करून मागत आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल, मग तुम्ही म्हणाल नाही सर मी 32,500च्या आत देऊ शकत नाही आणि तुम्ही तर ऑलरेडी कोटेशन दिलेलं आहे 32,500चं. मग तो तर एक्सपेक्ट करतो 500 रुपये सुद्धा तुम्ही कमी करत नाही, मी एवढा तुझ्या रिलेशन मध्ये आहे वगैरे, म्हणजे थोडासा एक निगेटिव्हिटी राहते. म्हणून थोडासा प्ले, जे 32,000 माझं प्रोडक्ट आहे तर विकताना 34,000 पर्यंत जावं. पण त्याच वेळेला मार्केटमध्ये ते 34,000ला जाते का बाहेरचे कॉम्पिटिटर जे आहेत ते 33,000ला विकतायत, कमी प्रॉफिट वरती विकतायत, याचा सुद्धा स्टॅटिस्टिकल स्टडी तुम्हाला त्या एरियामध्ये करणं गरजेचं आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे लॅपटॉप किंवा याच्यासारख्या क्षेत्रामध्ये 1-1,500 रुपये साधारण प्रॉफिट घेत राहतात लोक. तर तशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा थोडासा विचार केला पाहिजे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पार्टकडं मुवमेंट करूयात की जे अतिशय महत्वाचे आहे. टर्म्स अँड कंडिशन्स. प्रत्येक बिझनेसमध्ये टर्म्स अँड कंडिशन ह्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्यातली आत्ताची जी टर्म्स कंडिशन आहे, पहिली जी टर्म्स अँड कंडिशन आहे की ज्यामध्ये आपण मेन्शन केलंय डिलिव्हरी विथ इन 1 वीक फ्रॉम डेट ऑफ ऑर्डर, डेट फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर कन्फर्मेशन. तुम्हाला मी जे लॅपटॉप किंवा जी काही वस्तू देणार आहे ती त्याची डिलिव्हरी तुम्ही ऑर्डर कन्फर्मेशन केल्यानंतर 1 आठवड्यानंतरची देईल किंवा 6 दिवस 5 दिवस 4 दिवस 2 दिवस. थोडासा हा डेटचा जो विषय आहे तो थोडा जादा ठेवा. कारण काही वेळेला काही वस्तू तुमच्याकडे स्टॉकमध्ये नसतील तर तुम्हाला कुठून परचेस करायच्या आहेत आणि नंतर त्या द्यायच्या आहेत. तर आज ऑर्डर घेतली की आज भले तुमच्याकडे माझ्याकडे जरी स्टॉक असेल की ज्यांच्याकडे तुम्ही परचेस करणार आहात त्यांच्याकडे जरी स्टॉक असेल तरी 1-2 दिवसाचा प्ले ठेवा. कारण ऑन पेपर मी जसं म्हटलं
की तुम्ही ज्या वेळेला ऑर्डर कन्फर्मेशन करता तर त्यावेळेला तुम्हाला ती ऑर्डर पुढे प्लेस करून तुम्हाला मटेरियल तुमच्या ताब्यात येईपर्यंत 1-2 दिवसाचा दिवस जातो. परत इन्स्टॉलेशन करण्यात 2 दिवस जातात. म्हणून इथं आपण म्हणलेलं आहे 1 वीक. भले ते मटेरियल तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा देऊ शकत जरी असला तरी ऑन पेपर 1 वीक असावं. ओके, म्हणजे भविष्यात समजा ते आता समजा ज्या लॅपटॉपची ऑर्डर तुम्ही फॉरवर्ड केली, माझ्याकडे आली ऑर्डर, समजा मी पुढे फॉरवर्ड स्टॉकमध्ये नाही आहे मार्केटमध्ये, अजून 2-4 दिवस लागणार आहेत, तर त्याच्यासाठी हा प्ले असावा. ओके, दुसरा आहे पेमेंट 100% इन ॲडव्हान्स. तुम्ही ज्याची जी काही वस्तू असेल, अँटीव्हायरस असेल किंवा पेनड्राईव्ह असेल किंवा जी काही छोटी वस्तू असेल, त्यांना सुद्धा मी म्हणतोय की पेमेंट 100% इन ॲडव्हान्स. आता काही वेळेला असं होतं की पेमेंट 100% ॲडव्हान्स नाही मिळू शकत, पण ऑर्डर कन्फर्मेशनसाठी लॅपटॉप सारख्या किंवा इतर गोष्टीसाठी 5,000 10,000 हे काहीतरी एक टोकन अमाऊंट घेणं गरजेचं आहे. अँटीव्हायरस सारख्या 400-500 रुपयाच्या वस्तूसाठी नाही घेतलं तरी हरकत नाही. पण एखाद्या कस्टमर ऑर्डर देतो आणि ऐन वेळेला तो परत म्हणतो नाही मला हे नको आहे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप नको आहे. तर तुम्ही तर ऑर्डर दिलेली असते, आपण ते मटेरियल मागवतो आणि ते ऑर्डर आज आपल्याकडे आलेलं असेल आणि पुन्हा ऐन वेळेला ते कॅन्सल होणं. ओके, तर त्यासाठी इथं हा एक विषय असतो पेमेंट 100% इन ॲडव्हान्स. अजून एक इथं मेन्शन करणं गरजेचं आहे की वन्स यू कन्फर्म द ऑर्डर कॅनॉट कॅन्सल. तुम्ही कॅन्सल नाही करू शकता. एकदा कन्फर्म ऑर्डर केली की तुम्ही कॅन्सल नाही करणार. ते पण एक मेन्शन इथं करणं आवश्यक आहे की जेणेकरून तो ब्लॉक व्हायला पाहिजे, तोही कुठेतरी टर्म्स अँड कंडिशनमध्ये अडकला पाहिजे. कोटेशन व्हॅलिड फॉर 2 days फ्रॉम डेट ऑफ कोटेशन. म्हणजे तुम्ही दिल्यानंतर आज कोटेशन तुम्ही दिलं तर त्याची जे काही रेट्स वगैरे आहेत त्याची व्हॅलिडिटी काय आहे तर 2 दिवस आहे. कारण आज कोटेशन दिलं, कारण डेली हे रेट्स अपडेट होत राहतात नेट ऑनलाईन मार्केटमध्ये किंवा आपल्या मार्केटमध्ये. तर त्यासाठी आपल्याला हे डेट्स व्हॅलिडेशनची डेट जी आहे ती 2 दिवसाची मिनिमम ठेवा, कमीत कमी डेटची असावी. डिलिव्हरीच्या साठी जास्तीत जास्त डेट असावी आणि रेट व्हॅलिडेशनची जी डेट आहे ती कमीत कमी असावी, 2 दिवस 1 दिवस अशी असावी. कारण ज्या वेळेला तुम्ही कोटेशन, बऱ्याच वेळा मार्केटमध्ये असं होतं की कोटेशन दिलं जातं, त्याच्या घरात फायनान्शियल प्रॉब्लेम असतात किंवा इतर काही प्रॉब्लेम असतात आणि तो ऑर्डर म्हणजे कोटेशन दिल्यानंतर 1-2 महिन्यानंतर ते कोटेशन घेऊन येतो, तुम्ही मला हे मागच्या महिन्यात दिलं होतं कोटेशन 33,999 आता हे मला तुम्ही द्या प्रोडक्ट. तर त्यावेळेला कदाचित त्याची प्राइस अप झाली असेल 34,000 किंवा 36,000 तुमचंच परचेस असेल, तर तुम्ही 34,000ला त्याला मटेरियल नाही देऊ शकत. अशा वेळेला त्याला तुम्ही सांगू शकता काका हे कोटेशन जे आहे ते 2 दिवस व्हॅलिड होतं डेटनुसार, तर आता रेट बदलले ते 36,000ला गेलं मटेरियल. तर हे महत्वाचा पॉइंट आहे. समजा रेट जर कमी झाला तर तुमच्या बेनिफिशियरचं असतं, परंतु रेट अपग्रेड झाला तर तोटा होतो. म्हणून तुम्हाला ते रेट हा व्हॅलिड म्हणजे प्रॉपर कोटेशनचे असावा एवढ्यासाठी, म्हणजे व्हॅलिड असावं. आपण कुठेही अडकू नये, आपला कुठेही लॉस होऊ नये यासाठी तो विषय आहे. चार्जेस इन्क्लूड्स ऑल जीएसटी. आता इथून पुढे तुम्हाला सगळे मटेरियल हे जीएसटी मटेरियल मिळणार आहे, परंतु त्यासाठी आपण इथं मेन्शन केलंय हे जे काही कोटेशन दिलंय 33,999 मध्ये ऑल जीएसटी इन्क्लूड आहे. आता जीएसटी तुम्हाला समजलं पाहिजे की आज मार्केटमध्ये 5% जीएसटी आहे. काही प्रोडक्टवरती 12 म्हणजे काही प्रोडक्टवरती 6% आहे, काही प्रोडक्टवरती 12 आहे, काही प्रोडक्टवरती 18% आहे आणि काही प्रोडक्टवरती 24% पण जीएसटी आहे. जनरली कम्प्युटरचे सगळे डिव्हाइसेस हे 18% मॅक्झिमम ह्याच्यात आहेत आणि काही प्रोडक्टवरती 12 आहे. सगळ्यात जास्तीत जास्त 18% आहे. काहीच ह्याच्यावरती 12% आहे आणि काही प्रोडक्टवरती 24% आहेत. मग ते अगदी लिमिटेड आहेत 24%चे जे प्रोडक्ट आहेत ते. मॅक्झिमम प्रोडक्ट हे 18% आहे. लॅपटॉप, पेनड्राईव्ह वगैरे हे सगळे कम्प्युटरचे मॅक्झिमम डिव्हाइसेस 80% डिव्हाइसेस हे 18% जीएसटीच्या अंडर येतात. तर असे टॅक्सेस इन्क्लूड केलेले आहेत, म्हणजे हे टॅक्स सहित अमाऊंट आहे. त्या कस्टमरला 33,999च्या पेक्षा जास्ती काही अमाऊंट द्यायची नाही. ते या पुढचं आहे ट्रान्सपोर्टेशन ॲट ॲक्च्युअल. म्हणजे काय,
आता हा पॉईंट तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी येईलच असं नाही, परंतु एखाद्या प्रोडक्टचं समजा एखाद्या कस्टमरला एक 10 लाखाची ऑर्डर आहे आणि 50 प्रोडक्ट आहे त्यामध्ये, तर त्याचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे अशा वेळेला हेवी ट्रान्सपोर्टेशन ज्या वेळेला आहे, तर ते ॲट ॲक्च्युअल म्हणजे काय, की ते तुम्हाला कस्टमरला पेड करायचे त्याच्या साईटवरती ज्या वेळेला ते प्रोडक्ट पोचेल, तर त्यावेळेला त्यानं ते पेड करायचं. परंतु काही ट्रान्सपोर्टेशन म्हणजे लॅपटॉप असेल, की एखादा पेनड्राईव्ह आहे, अँटीव्हायरस आहे, त्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनचा काही विषय येत नाही. तर त्या ठिकाणी हे व्हॅलिड होणार नाही. परंतु मॅक्सिमम ठिकाणी जास्ती क्वांटिटी असेल, तर त्याला ट्रान्सपोर्टेशन द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल मला इथून 100 किलोमीटरवरती प्रोडक्ट द्यायचा आहे. एक तर इथं मला हे कोटेशन देत असताना त्यामध्ये मग ह्या ट्रान्सपोर्टेशनचा विचार करून द्यावा लागेल, किंवा ही माझं परचेस आहे आणि त्याच्यावरती ट्रान्सपोर्टेशन काय असेल ते एक्स्ट्रा. 100 किलोमीटरवरती तो लॅपटॉप मला तुम्हाला पोच करायचा असेल, तर मला इथून तुमच्यापर्यंत येण्यासाठी जे काय गाडी भाडं असेल, जे काय असेल ते मला द्यावं लागेल. तर त्याचं जे काय असेल ते तुम्हाला एक्स्ट्रा द्यावं लागेल. ओके. त्यापुढे आहे वॉरंटी. त्या प्रोडक्टची वॉरंटी जी आहे तो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. कोण देणार आहे? तर मॅन्युफॅक्चर आहे. आपण सेल करतो याचा अर्थ आपणच वॉरंटी द्यायची किंवा दिली पाहिजे असं नाही. आपण त्याला सपोर्ट करू शकतो वॉरंटीसाठी. परंतु प्रोडक्टची वॉरंटी कोण देतं? तो मॅन्युफॅक्चर देत असतो. आपण देत नाही. हे लक्षात ठेवा. जो कोण प्रोडक्ट विकतोय, ज्याचा कुणाचा प्रोडक्ट विकतोय, HP असेल, डेल असेल, एसर असेल, कीबोर्ड, माऊस, कुठलाही प्रोडक्ट असू द्या, त्यामध्ये वॉरंटी हा मॅन्युफॅक्चरकडे असते. आणि मॅन्युफॅक्चरसाठी वॉरंटी जो काळ आहे तो त्या त्या कंपनीच्या नुसार आहे. जो 7 दिवसापासून 15 दिवस, महिना, 2 महिन्यापर्यंतचा पण पिरियड असू शकेल. तर पुन्हा हेप्टिक होऊ नये, त्रास होऊ नये यासाठी आत्ताच आपण कोटेशन वरती हे मेन्शन करतो की ते वॉरंटी जे काय आहे ते त्या मॅन्युफॅक्चरकडे असणार आहे. नेक्स्ट, इलेक्ट्रिक वर्क. हे अतिशय महत्वाचं पण पार्ट आहे. जिथं आपल्याला कॉम्प्युटर बसवायचा आहे, तर तिथं त्यांच्याकडे असणारे म्हणजे तो 3 पिनचे किती कनेक्शन लागतील, इलेक्ट्रिक वर्क जे आहे, जिथं कॉम्प्युटर डेस्कटॉप बसवायचा आहे, लॅपटॉप ठेवायचा आहे, तर त्यांच्याकडे काय काय गोष्टी पाहिजेत इलेक्ट्रिकच्या. म्हणजे आता समजा तुम्हाला डेस्कटॉप बसवायचा आहे प्लस त्याचा प्रिंटर पण आहे, असं समजा असेल, तर त्याच्याकडे बघा 2-4 इलेक्ट्रिक पॉईंट असले पाहिजेत. 3 पिन प्लग जे आहेत ते 4 एक असले पाहिजेत. मग त्यासाठी इलेक्ट्रिकचा जो काही खर्च आहे तो त्या कस्टमरनं आधीच करायचा, त्यासाठी ते मेन्शन केलेलं आहे. किंवा तुम्हाला डेस्कटॉप जोडायचा आहे तर हे सगळ्या गोष्टी लागतील आणि त्या कोटेशनमध्ये लिहिलेलं आहे आपण की बाबा हे तुमचं तुम्ही ते करायचं आहे. कॉम्प्युटर आहे तर त्याला अर्थिंग असणं आवश्यक आहे आणि अर्थिंगचा खर्च सुद्धा त्यानं करायचा आहे. कारण अर्थिंग असल्याशिवाय आपण कॉम्प्युटर लॅपटॉप कनेक्ट नाही करायचा असं आपण सांगतो. मग त्यासाठी त्या कस्टमरनं हे सगळं पॉईंट आधी तयार करायचे आहेत. त्याला अर्थिंग द्यायचं आहे आणि त्याचा जो काय खर्च आहे तो त्या कस्टमरनं करायचा आहे. हा सगळ्या टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला आवश्यक आहेत. ह्या छोट्या छोट्या कंडिशन आहेत पण त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. का द्यायच्यात कंडिशन? तर आपण आपला बिझनेस हा रिलेशनमध्ये करतोय आणि कुठल्याही आपल्या चुकीच्या गोष्टीमुळं ते रिलेशन सुद्धा ब्रेक होता कामा नये. आणि म्हणून त्याला आधीच आपण हे ऑन पेपर बिल्डअप करून घेतोय. ओके. आणि लास्ट, थँकिंग यू अँड अश्युरिंग यू अवर बेस्ट सर्व्हिसेस ॲट ऑल टाइम्स. हे एक मेन्शन करा की जेणेकरून त्यांना सांगता आहात की तुम्ही जे काय प्रोडक्ट देताय ते ॲश्युअर्ड प्रोडक्ट देताय, सर्व्हिस जे काय स्टँडर्ड आहे ते देताय, त्याची सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे, सपोर्ट तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे हे मेन्शन करताय. ओके. त्या कस्टमरला तो पार्ट अतिशय महत्त्वाचा असतो कारण तुमच्या रिलेशनमधला तो कस्टमर असणार आहे आणि त्यासाठी तो तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, तुम्ही करता आहात म्हणून तो तुम्हाला ऑर्डर देऊ शकतो. ओके. लास्ट, अकाउंट डिटेल. कारण ज्या वेळेला तुम्ही प्रोडक्ट देणार आहात त्याच्या आधी तुम्ही त्याच्याकडनं अमाऊंट घेणार आहात. जी काय अमाऊंट घेणार असाल कॅशमध्ये किंवा तुम्हाला आजकाल लोक नेट बँकिंग किंवा म्हणजे गुगल पे, ज्या आजकालच्या ज्या फायनान्शियल टर्म्स आहेत त्यातनं पेमेंट करतात. मॅक्झिमम लोक हे ऑनलाईन पेमेंट प्रेफर करतात. तर त्यासाठी समजा माझ्या कंपनीचं तुम्हाला की जे काय कंपनीचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे, तर त्यांचे पेमेंटचे डिटेल्ससाठी तुम्हाला काय काय लागतं, तर एक बँकचं नाव लागेल. ओके. RTGS करणार असतील तर लोक RTGS किंवा NEFT करणार असतील तर अकाउंट नंबर असणं गरजेचं आहे त्याचं. आणि ते अकाउंट टाईप करंट किंवा काय आहे तो सेव्हिंग अकाउंट आहे, कोणत्या
ब्रँचमध्ये आहे आणि त्याचा IFSC कोड काय आहे याची डिटेल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तरच तो कस्टमरला त्या अमाऊंटवरती आपल्याला म्हणजे त्या अकाउंटवरती तो ट्रान्सफर करू शकतो. मग ते ट्रान्सफर करत असताना तो गुगल पे करेल, अजूनही वेगवेगळे ऑप्शन आहेत, किंवा नेट बँकिंग जाऊन करेल, बँकेत जाऊन करेल, किंवा तो चेक डिपॉझिट करेल. परंतु दोन रिलेशन खराब होतात दोन पद्धतीनं. एक कोटेशन देत असताना इम्प्रॉपर दिलं तरी सुद्धा त्याला फसवल्यासारखा विषय असतो, किंवा अकाउंटच्या रिलेटेड सुद्धा. म्हणून शक्यतो करून कस्टमरला कॅश न घेता, कारण कॅश घेतलं तर त्याचं प्रूफ तुम्हाला द्यायला पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे ॲडव्हान्स घेत असाल तर ॲडव्हान्सची तुम्ही रिसीट दिली पाहिजे. तर त्याच्यावरती पण आपण थोडंसं पुढे बोलणार आहेत. तर शक्यतो करून प्रॉपर वेनं ट्रान्झॅक्शन अकाउंटचा पैशाचा विषय असतो जो सगळ्यात ब्रेक करतो रिलेशन. म्हणून इथं प्रॉपर राहावं लागतं. तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ज्याच्या कंपनीकडनं कोटेशन देत आहे किंवा ज्यांचं, तर त्यांच्या कंपनीचं नाव आणि ऑथोराइज पर्सन ज्याची साईन आणि त्याच्यावरती त्यांचं शिक्का, अशा टाईपमध्ये हे कोटेशन असणं आवश्यक आहे. मित्रांनो, आजच्या कोटेशनमध्ये आपण कोटेशन का देतोय, कशा पद्धतीनं द्यायचं, याच्या सगळ्या डिटेल माहिती करून घेतले. तुम्हाला काही अजून शंका असतील तर अवश्य मला विचारा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. थँक्यू.